म्हणजे हम्म. तो बहिणीचं चरित्र नाही मला बरोबर वाटत. असं काय बोलताय तुम्ही? आज तिला महिना झाला येऊन विचार कर. आहे की एक दिवस तरी घरी इकडं. मग आहे ना मग घरी. घरी काय करते घरी? घरीच आहे ना, घरातच आहे ना. हा ना. मग कुठे जाणार आहे ती? हा, ऐक. येते थोडं. काय ऐक ना, हम्म. मला थोडं बाहेर जायचंय. कोणाशी कोणाशी बोलते का? हो, ती माझी एक मैत्रीण, तिच्यासोबत बोलत होते. मैत्रीणला पिल्लू बोलते तू? मग बोलते ना, काय त्याच्या प्रेमात बोलते ना. हो का? हो. ठीक आहे, सांग केव्हा येशील? उशीर होईल मला, 3-4 तास तरी लागेल कमीत कमी. ठीक आहे, चालेल. तिच्यासोबत ना मी थोडासा तिला कपडे बिपडे घ्यायचे हा. म्हणून बाजारात जाणार आहे. ठीक आहे, बर का? चालेल. येऊ का दाजी? हा या. काय झालंय दाजीला, असं तोंड पाडून का बसले ते? नाही काय नाही. नाराज येते जरा. कशाला? काय माहिती बाई कोणावर? तुझ्यावर. कशाला? मी काय केलंय आता? नाही हो, माहिती? मला काय करायचं नाराज हो. चाललंय त्याचं व्यवस्थित, आपल्याला काय करायचं? ते नाराज आहे म्हणून तुम्ही, आणि काय नाराज सांगताय? आहे. कारण एकही दिवस घरात नाही तू. हा. सदा फोन बोलती बोलून घे बाई दाजींना, आणि- काय आहे, काय नाही बोलून घे. जाते इकडं तिकडं तर पार संध्याकाळीच घरी येते. हा. जात असल काय काम वगैरे कामासाठी असतात. जाते हो अरे दाजी कमीत मी. कमी तो विचार केला पाहिजे. आपण बहिणी दाजीच्या घरी यायले. हा. आपण कसं राहिलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला बघावं असं बघू वाटत नाही का मी इथे राहते म्हणून? नाही नाही राय तू कवर आहे राय. मग? तुला राय बद्दल काही म्हटलं का मी? मग पण इकडे तिकडे नको हिंडत राहू फिरत राहू. काम वगैरे असल तिचेवाले काही म्हणून जाता येत असल. काय आता बोल- लग्न नाही झाले तेव्हापर्यंत हौसमौज होते दाजी. लग्न झाल्यानंतर होते का ताई? तूच बोल. हा ते आता आहे दाजी बाबा. तुला कुठे जाऊ देत का? नाही मग जाऊ दे, तुझं आलं काय काम आहे ते बघ आणि जाऊन सांग पटक्याने. तेच म्हणते हा? मी. येते मी जाऊन हो. बरं का? काय काय तो लाड आहे ना आता तुला काम येतील नंतर. कशाचे ध्यानात हो दे. कशाचे? काय आता तुम्हाला जर विचारच करायचं नाही. हा. एकदा तिचं कुठं लग्न जमवायचं नाही. हम्म. कुठं काय नाही. मग या मग? कंटाळा जाऊ आणेल ना. हम्म. गड्ड्या घेऊन कशाला काही आणल ती? एवढी मूर्ख आहे का? तो समजेल तुला. नाही एवढी मूर्ख आहे का ती आणायला? बर बर. का वेडी बिडी आहे ती? आल्यावर मग तुला समजेल मग, आणि मग तुला सांगेल मी. काय झालं तुम्हाला? कोणी काय सांगितलं? मला नाही कोणी सांगेल अजून काही. तुम्हाला कोणी काय बोललं का? हम्म. मग मला एवढंच कळत पण ती घरात राहत नाही. एवढं संपला विषय. घरात हा. राहत नाही असं? आता कोणते बी काम वगैरे असले तर जावं लागतं. बर. आता माझ्यासारखं थोडी आहे ती. मी अनाडी आहे. हम्म. ती काही शिकलेली सवरलेली त्याच्यामुळे ती इंटी फिरती. हा मग तिला जगदोड्या माहिती आहे ना. हा असं. बरोबर. तो मग? आपण तुला शिकवलं नाही. हा तेच ना मग. तो आपण फक्त तिला शिकवलं आहे ना. हो हम्म. त्याच्यामुळं काय आहे, काही एवढं लक्ष नका देऊ घेऊ बारीक निरीक तिच्यावर. मला काय नाव जायचंय? हा? मा का नाव जायचंय? माय का बहीण आहे मग चला भाऊ. बहिणी पण तुमची मेवणीत आहे. मेवणी आहे ना, मग मेवणीचं काही मला सुख दुख वाटायचं सुख दुःख वाटायचं म्हणजे जेवढं बायकोचं वाटतं तेवढं मेवणीच वाटतं. नाही. बायको राहते फक्त, मेवणी थोडीच काही कामाची राहते. नाही का? मग मग तुमचा जरासा बी जीव अडकत नाही का तिच्यात? अटकायला अटकत कवर नाटक. नाही का? अडकला अटकतोय म्हणतात, तिकडं म्हणतात, अटकत पण नाही. नेमकं तुमच्या मनात काय चाललंय? नाही मा काहीच म्हणत नाही. चालू दे तुमच्या मनात काय ते. आमच्या मनात काय आहे असं? तुम्हाला जसं करता येईल तसं करा. जाऊ द्या, तुम्ही काय एवढं डोक्याला लोड नका घेऊ. नाही, मी काय येईल लोड- ती बरोबर. अरे पण मी लोडच घेत नाही ना. हा? मला काय करायचं लोड घेऊ? चालेल. तू नाही लोड घेत मला काय करायचं? असं विनाकारण डोक्यात असं शेक पापा आणायचं नाही काही नाही काही नाही. आणि मी तुम्हाला एक कप चहा बनवून देते मस्त गरम गरम. हा चल थंड. चहा बनव चल. हा नको डोक्याला चला. ताण मावाल्या की तुम्हाला गोड लागत आणि मी बसायचं ते करीत. चला चहा बनवते. चल. मी काय होता अंजे? बोला ना. अगं तुझी बहीण 4 जाऊन गेली, घरी आली नाही आपल्या. हा. तर मग तू काय करायचं या गोष्टीचं? कुठं जाणार आहे ती? जाऊन जाऊन पप्पांकडे गेली असेल, काही टेन्शन नका. मग एक करतो आपल्याला फोन करून पाय तिकडे येईल काय म्हणून. नाही तो आपण ते आपल्याला विचारते होतील बरं. बरं विचार. हा विचारून पाहिजे तो आपल्याला. हॅलो. हॅलो. हा दादा. काय गांजे? आपली सोनी आली का कुठं? घरी? नाही त्याचा फोन सुद्धा बंद आहे. फोन बंद आहे? हा मी तिला फोन करत होतो तर फोन बंद सांगत होता. आज तर 4 दिवस झाले. काय? इकडं घरून गेली ती, मला बोलली होती का पप्पांकडे जाणार आहे बस. नाही ती माझ्याकडे आली. तुझ्या नवऱ्याला फोन दे बरं. हा घे बोल. बोला.
हा बोला ना मामा. पाहुणे काय गडबड आहे पुरीची? काय झालं आम्ही दोघं नवर बायको बाहेर बसलो होतो. बर ती घरातून आली फोन बोलता बोलता. तर ती आम्हाला म्हणा तिच्या बहिणीला म्हणा का अक्का म्हणा मी चालले म्हणा मा मैत्रिणी का आणि येते म्हणा 2-4 तास लागतील म्हणा. दडपल्या पोरं आम्हा पैसे होती ना, तुम्हाला काय हौस होती एवढी? हो हे बघा तुमच्या पुरीला विचारा, तुमच्या पुरीने आणले इकडं. उद्या काय कमी झालं त्याला जबाबदार तुम्ही राहता. मला काय मला माय पोर जिवंत पाहिजे. आज जेवण तर पाहतो तुमच्या पुरीला विचारा, तुमच्या पुरीला नाही नाही ते मला सांगू नका, माय पोर मला जिवंत पाहिजे. काय मी लग्न केलं काय त्याच्या बरोबर? मी येऊन राहिलोय तिकडे लगेच. हा या. हा त्या पोरला घेऊन येतो. अरे काय मोठे करू नका. ते पोर तुम्हाला माहिती किती फटकळे. यायला म्हणजे आणून सांभाळ वर तुमचा काटा ताईट काय तुम्हाला आमचं? कोणी यायला सांगितलं नव्हती. हा मग तुमच्या पुरीला विचारा तिचा लय उर सुजला होता. हा तिने दाबायला आणला सर. ते माय पोर मला दाखवते. ते मी जीवाचं काय तुमच्या दारात येऊन फाशी घेईन बघा. फाशी घालण्यात काही करत धर तर बाप्पा काय बोल राहिला आई. हॅलो. हा मी काय म्हणतो यायची माय म्हैस पोर मला जावाची. जिवंत पाहिजे. म्हशी. मा गावात माय विजत आहे का नाही? काय झालं दादा? नाही माय पोरी सोय लावून माय पोर माघारी आणून घाला. असेल ती कुठून कुठे असेल, मी पण तिला फोन वगैरे लावत असेल. हा ते फोन लावण्याचं काय कर, माय पोर मला संध्याकाळ पोत घरी पाहिजे. मी येऊन राहिले तिकडे लगेच. हा ठीक आहे ते चालेल या. तो भाऊ आणतो तुला माहिती ना कसं तुला नावला हा नाही तो हा चालेल या. येऊन राहिलो आम्ही या, लगेच. बघू आपण जाऊन कुठेतरी तिला. आलो डळलो आम्ही लगेच गाडी. हा. आता काय तुझं आता. हा तुला लय ऍक्ट होता ना मा बहिणीला आणायचं. तिने बी असं कशाला करा बरं, एवढा विश्वास आणि घात तो करा. आपाची लायकी पाहिली का काय बोलतोय. काय हा माई पोर तशी होती जिवंत तशी आणून घाला म्हणजे आपण आणा गेलतो काय तिला. मला तर लय वैताग दिलं बाई पोरगीनं, कुठे गेली आणि कुठं नाही. आता काय जर करावं? तो जर माझ्या शब्दात जर बोलला ना तर तो आपण देखत तुला ठेशील. हा ध्यानात ठेव. हा मलाच मारून टाका आता. हा. वडील, पप्पाही मला मारतील, तुम्ही मला मारून टाका आता. परत तेच मी करा. सांगितलं मी ऐकणार नाही अजिबात. चला बघू आता तिला कुठेतरी शोधू ना. चला ना मग. फोन करू बाय. फोन बंद येतोय हा. तिच्यावाला. जायचे खानदान तुमच्याशी का असेच नालायक भेटले मला. बंद येतोय. लागतो का फोन लागतो? नाही मग आता याला तुझ्या भावाला काय उत्तर द्यायची? कुठे गेले किती काय माहिती कुठे गेलेली आहे ती. हा? केव्हाची नाही घरी. राजेगाव विचारा तो बहिणी आता मामाला का मी करा का तिला. अरे पाहुण्याला मारू बिरू नको, विचारू नको उडी. मी काला मारो कुठे गेली सांगा बरं ती सुनी. विचारा तो बहिणीला मला काय माहिती. अय, काय ग मला नाही माहिती ती गेली होती. ती म्हणे कोण पिल्लूचा कोणाचा तरी फोन आला होता तिला बी. ती म्हणे मी चालली म्हणे. तर अजून आली नाही ती बी. आता तुमच्याकडे पाठवली होती तुम्ही आणली याच्याने आणली मग आता होती ते ना. काय कोंबडीचं पिल्लू काय कोंबडीची पिल्लू म्हणजे काय नाही गावाला टोपल्या ते? खाली डालून तुला आम्ही तिला बाहेरच काढायचं तुम्हाला नाही. गरजच नव्हती ना तुम्ही घरून नाही का आणायची. नीट बोला. ते जरा उडता पाखरू झाले कुठं काय उडत ते. हो, नीट हा? बोला बरं का, तुम्हाला आऊन सांगतो तुम्ही आणि नीट तुला बोला. सांभाळायचं नाही, ते न्यायची कशाला? मी काय न्यायला आलत तुम्ही नागाला तुमच्या तोंड- पुढे आणले. लग्न करतो तुम्ही म्हणा लग्नाचं वय नाही तिचं अजून. नागाला तोंड फोडून घेशाल तो चांगला नाहीये. नीट बोल जरा तू बाई. याची माहिती जावा तिची का दाजी, तोंड फोडू द्या म्हणजे काय? मारू नका, मारू नका. नाही तोड पडू पाहुणा दे. आला. सांगा. हा? आणि याला मी आलो तुम्ही म्हणा हा? आणखी होईन. याला मला तुम्ही म्हणा आणखी हा. होईन. काय गरज नाही ना आणायची आता दाजी बिजी मी आलतो का नाही? मग अरे बाबा नका भांडाभांडी करू. येईल डोकं ना लावून ती. राहिले तुम्ही मला सांगा ते मला ते का सोनीचा तिच्या तपास मावला आऊत खोळ आपलं काय लावा. सोनीचा तपास हा? लावा नका डोकं लावा. यायची सोनी जावा तिची का दादा या बा शिवाय देवरा बरं समजून सांग बरं का जगा दांड्याचं मग दाजी बिजी पाहणार नाही हा. परत मी सांगितलं नाही तर मग तुम्हाला मार तू खायचा आहे का? गप्पी बस ना बाबा. तू नको ना भांड्याला आलाय का तू? येईल ना ती आज उद्या. भांडे आलं म्हणजे नाक गेलं आमचं, नाक गेलं आमचं. नाही गेली तो ती पुरीने पळून. घालवले कोणी? तो पुरीने मोठ्या तुम्हाला हा. पळून नाही गेलेली बाबा. मग पळून जा ना नाही गाव गेलेली. सरा आले तर तुला तुम्हाला बाप सांगत होतो, बाप पाठीमागून आलाय, भाऊ आलाय. येईल ना तुम्हाला पण येईल ती येईल आणि तुमची तोंडांचे खेटर पडतील मग. ती हा काय असं पळून नाही गेलेली. येईल ती. पाहू ना मग चला, विना शोधा, कारण वा. तुम्ही तिला बोलताय ना ती तुम्हाला बोलेल मग. स्वादा चला स्वादा काय चला. तो सगळे मिळून शोधा. चला गावात. चला चला आणि मी काय ती तो जर आली ना तर ये. जेवढ्या सापडली ना चालतो गावात. ज्या पोरात संघ सापड त्याच्याशी लग्न लावून द्या. चला गावात तो. चला 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 मी काय म्हणतोय बोल ना. आता आपण 4 दिवस बाहेर होतो मस्त मजा केली आपण. असं वाटतंय तू घरीच नको जायला. मला कुठे जायचंय घरी पण. अरे मी फोन पण बंद करून ठेवलाय. ताई दाजी फोन करत असेल, पप्पा फोन करत असेल, मग त्यांना काय सांगू? मजा आली ना 4 दिवस. खूप मजा आली. हो हो. आता काय करू तू घरी जा. मला नाही जायचंय घरी. अगं घरी जा तू. आपण काय करू डबल आहे ना फिरायला जाऊ. नाही मला नाही अगं जायचंय. 8 दिवसांनी जाऊ ना. आता घरी गेल्यावर मला नाही आणतील ते. 4 दिवसांनी मी त्यांना कॉल पण नाही केला आणि घरी पण नाही गेली आणि मी. त्यांना सांग मैत्रिणीकडे गेलते बरं का. हम्म. आणि काय सांग माझा मोबाईल हरवला होता तिथं मैत्रिणीच्या घरी गेल्यावर. आ, मोबाईल हरवला होता आणि यायच्या दिवशी सापडला तिथंच होता म्हणे कॉट खाली असं बोल. वा घरी. वा वा. ते म्हणतील एका मैत्रिणीच्या मोबाईल वरनं तुला कॉल करता नाही आला का, हं. असं म्हणतील ते मला.
अगं काय वेडा झालाय का? सांगायचं ग ऐ, ऐ, अय, सोने थांब, 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 थांब. 2 मिनिटं खाली उतर खाली उतर 2 मिनिटं थांब. बोलत बोलत गेली होती ना तू. दादा कुठे दादा तुम्ही कसं काय आलाय इथं, ताई? बाहेर धरले, चला, ये इकडे. अहो पण लवकर ये सोडाय सोडाय हा, ये. सोडा ना हो सोडा ना दादा, सोडा ना त्याला, सोडा ना दादा, प्लीज प्लीज त्याला अहो, सोडा ना. सोडा ना. अहो आमच्या भागात चोर लागले आम्ही लपून बसलो तिथं थांब ना, सोड. सोडा दादा त्याला, तिला थांब सोड. रे थांब ए, ये तू खाली ये ग. इकडे भाऊ सापडले दाजी हा 5 का रे थांब येऊ बरं थांब का ग? पाहिलं ना पाहिलं का आमच्या माग हा. चोर लागले होते चोर चोर आम्ही लपून बसलो होतो हा ना, असं काय करू नका, सोडा. आमचे पाय तुम्ही बाई पाय तुला शरम आहे का तुझ्या शाळेत? तुला काही लाज वाटते का? का गं? लाज वाटते का तुला? अहो तिला नका मारू ती घाबरली ती चोर लागले होते याला मार मारू दे ना, मारा. एवढा विश्वास ठेवला. थांब रे. कोणते चोर चोर लागले होते चोर लागले म्हणजे ते- तिला घेऊ हे करू नाही तिच्या जाऊ का पानकात? गळ्यात सोनी साखळी ना हा? ती सोनी साखळी बघून चोर लागले होते आम्ही लपून बसलो तिथं मी ऐकत होतो अरे बाबा. तुला 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 काय आहे का ते पोरगीला इकडे तिकडे घेऊन फिरू राहिला? मारू तुला नका ताई त्याला, त्याला मारू हा, नका तुला ताई. लाज वाटते रे? अहो नाही, मारू ओय, नका ना. तिला काय किडनॅप हे करते गपची बसते का तिला तू? किडनॅप केलं कोणतरी मी सोडून आणलंय बरं एक काम कर, 4 दिवस तू कुठला आहे गावातलाच आहे गावातला आहे ना? किडनॅप केलं डोंगराच्या एक कडेला काम करतो, झक मारली नाही बायकोच करून घेतो. कोण हा बायको करून घेईल हो. बायको करून करते मी याच्यासोबत नाही लग्न. नाही हे ना सगळं याच काम आहे या दाजीच मला काम आहे सगळं आता बा काय हा? मग आता बा काय मी तुम्हाला सगळं माहित राहतं या गोष्टी तुम्हाला हा, हा, कळलं गावातलेच आहे मग? तो. मला वाटतं ये तुमच्या गावात मला तुम्हाला वाटतंय ना माहिती. येणे सुपारी दिली असणार आहे त्या चोराला ये बा किडनॅप करायची कोणचं पोर आहे? हा? कोणाचं कोणतं पोरगं पोर आहे? आहे? हे तो कशा आहे माझ्या नवऱ्याचा काही दोष नाही बरं, तिथं. याचं लग्न व्हायला नाही तू काय शांबड्याचं माहिती मग तू काय करू राहिली लग्न व्हायला गावातला आहे ना तुम्ही यांच्याकडे पोरगी पाठवून लय चूक केली येणे ना सुपारी दिली ती त्या चोराला किडनॅप केलं पुरीला तुमच्या हो, मला दादा. किडनॅप केलं होतं हा, पोलिसांनी. काय- एकमेकापाठी बोलतोय हा. बरं का? विचारा तुम्ही हिला तू विचारा. एकापाठी नको बोलू. किडनॅप केलं तुमची पोर खोटी बोलत आहे का हो, सांगा ना. मी किडनॅप झाली होती. बरोबर आहे. किडनॅपिंग झाली तू. ओय. आणि केव्हा ओय. चिडला, खोटं नको बोलू. ए, आहो तशी हा? तो कॉन्फिडन्स फोडल नाही तर मी तो बाप मला काय म्हणलं माहिती का हा? तो बाप आणि तो भाऊ हा, जर बाई पोर जर नाही सापडली तर मला जिवंत मारील बरं तुम्हाला मारा, अहो मारू नका हो. मारून त्यांना मारून टाका. अहो एक तर पोरगी वाचली तुमची तुमच्या खारोटाचा असं आहे नाटक करू नका हे बरं काय का? कानोटा कुनोटा करू तुमच्यामुळे नका. झाले. तुम्हाला तुम्हाला तो हे भाऊ बा. मारेल तुमच्यामुळे तुम्हाला. झालं ते. हा. तुमच्यामुळे मारेल तो. झालं, हा. माझं लय प्रेम आहे त्याच्यावर. प्रेम आहे, चला त्याच्या तुला समोर घरी असं गेलं, काय नाही दाखवतो बोलू तुला नका. तो प्रेम. चांगला आहे, तुमचं हा. तोंड फोडल तो. मी काय? नाही- हा, हा. पुढील ना मग नका बोलू ना. नाही, कानोटा खानोटा कुनोटा. आमचं करू कानोटा नका. काढ. फोड दादा, तोंड काय फोड. सुकाळा लय बोलतो तो माणूस दिदीला. आता समजून सुकाळा. सांगा बरं का तुम्ही नाही मी काय होतो 70 जणांचे हात काढून टाकले ना, नाही यांचे काढून टाकी मी आता सांगू त्या उगाच ती तिच्यामुळे शांत बस हा. याचे नाही याचे दोन्ही तगडे काढून टाक. अहो नाही हो तसं नका करू काही अरे बाई बाळा अहो अरे पण तुला लाज हा. वाटत नाही त्या पुरीला कस काय घेऊन आला अहो, तू? मारू कसं नका. घेऊन आला का ग? तू बी कसं काय आली? हा? जन सोना करून 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 काय म्हणले तू ते आपल्याला कसं कसं काय घेऊन आला रे? मला मारा मला तिला नका मारू म्हणजे कशाला कशाला घेऊन आला आपल्याला तू काय म्हणली होती काय? मैत्रिणी चालले म्हणे 2-4 हा तास हा, ही मैत्रीण आहे का ग तुझ्याली? का रे? हा? हा फोन करतो तिला बोलून घेतो तू का ग? अरे तुला पण बी तू- काही लाज लज्जा वाटली? पण हा? माझ्या- दीदी नको ना, दोन ताई मिनिटं तर ऐक नको ना. करू. तुला लक्ष द्यायचं दुखतंय काम नाही. मला. तुमच्याकडे येईल ती, हा? तुला तुला काम नाही का लक्ष द्यायचं? आमचं आमचं काम आहे ना, आम्हाला बोलतोय ना तो. तुला लाज वाटली का? काय तो ते काय सुगी आपल्या आपली पोरं आपल्या आपल्या घरी पण मला लग्न करायचं याच्यासोबत. टाकू काय नाही, मला लग्न करायचं याच्यासोबत. आम्ही डबल पळून जाऊ हा, मला लग्न करायचंय. काय याला याला याला? मला याच्यासोबतच लग्न करायचंय, घरी नाहीतर मी सोडावा. लग्नच करणार नाही. घरचे वाट बघत असतील म्हणून मी घरी घेऊन आलतो अरे तिला. बाबा 4 दिवसापासून ती घरी नाही आम्ही इकडे तिकडे पाहतो तुम्ही 4 दिवस दादा. आम्हाला माझ्या पोरं आली, हा? नाही 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 नाही, त्याला मारू नका बरं का. त्याला मारू त्याला नका. मारू नका. नाही नाही, सोड त्याला इकडे. मारू नका तुम्ही. तुम्ही त्याला मारू नका. हल, वळ. नाही, मारून होतो मारून रे. टाकायचं. दादा. मारू नका. आपल्या हा मारून मारायचं बिरायचं नाही दादा, आपल्याला. एक काम करा हिला घ्या घरी नाही, मी याच्यासोबत नाही लग्न नाही करणार आम्ही आहे. माझं लय लग्न प्रेम करणार आहे याचं ना मी पोरं याच्यासोबत लग्न करणार आहे. माझं लय प्रेम आहे आम्ही हे याच्यावर. बघा झाकलेली मूठ लाखाची आहे, लग्न करून टाकू. हे बघा. आपल्याला रंगी हात सापडले. एवढं प्रेम तुम्ही आहे ना किती पण छान अरे मुलगा पण आम्हाला बघितला ना, नातं आहे का नाही दादा ती जाईन ना तिनं जर जीवाचं बरं वाईट केलं मग तुम्ही किती पण आमचं छान आम्ही पाहून मुलगा आलो. बघितला ना, मी लग्नच करणार एक नाही. काम करे तुझ्या मी रुमाल लग्न- आहे का रुमाल नाही तुझ्या रुमाल आहे का हा माझ्याकडे घे मा नाक बांधून घेतो मी माझ्या गावामध्ये नाक राहिलं का फिरायला लग्न करून टाकून दादा जाऊ दे. नाही करा मी काय याच्यासोबतच करा, करणार. तुम्ही नाही, किती नाही, पण एक काम करा तिला घरी घ्या घरी गेलो बोलू. यांना काय झालं काय रोग चल झाला काय नाही, करायचं? घरी गेल्यावर मला मारून टाकलं तर
पोरगी जीव देऊ शकते, तुम्ही लग्न लावून द्या. माझी बहीण आहे, मी पाहिजे काय करायचं अहो तुमच्यावर केस होईल. आम्ही पाहिजे पोरीनं आम्ही माझं दिसणार नाक कमी केलं ना, मी नाकच झाकून टाकलं. हाय, चला. चल तू घरी चला आपण लग्न घरी करू, चल. चल. मला लग्न करायचं मीच आत्यासोबत. सांगितलं, मीच नाही मला सांगितलं. लग्न करायचंय. हा सांगितलं ना का चल ना ग घरी. चल. आता लग्न करायचंय मला. हिला काय माहिती याचं लग्न व्हायले म्हणून घर करतोय म्हणा नाही नाही लग्न झालंय नाही नाही, माझं नाही झालं. लग्न झालंय तुझं? नाही नाही काय बोलतात ते? मग टॅकीच्या पुरुषांनी कोणा केलं बाई अरे. कोण रे? ओय, तू इकडे काय आठवतं? तुला तुला काय लाज वाटतं? वाटते तुला का लग्न लग्न होईल अहो मला दादा मला नाही माहित लग्न झालंय म्हणून. अहो दोन पोरं आहेत त्याला. अहो पण तिचं लपड होतं बाहेर म्हणून मी तिला सोडून दिलं. पण आले मी पाहिलं ना. सोडून दिलेलं आहे आता. अहो पण सोडून आता दिलंय नाही ना ना बायको. तिला. दोन पोर आहे तिला. दोन पोरं, आपण सोडून दिले ना बायको. आता नाही हा. ना बायको नाहीये. बायको सोडून दिली मी. मला लग्न करायचे याच्या सोबतच आता करायचं. हिला मला धोका नाही नाही देणार मी. खरं प्रेम आहे आमचं. बरं, बरं. चल. मी ना महिन्यात घरी येशील, डोळे पुसून. एक काम माहित. मी नाही येणार तुमच्या घरी. तिला घरी काय घरी गेलो आपण बोलू. मला नाही, येऊ द्या मला घरी. नाही यायचं तुम्ही. तुम्ही तिला मारतात, मी पण घरी येतो. मी नाही तू जाणार. मागून ये ना, तू मागून मी ये. जाणार नाही घरी. नाही मला मारतील लोक खूप. माहितीये का तुला? सुपारी काम करू आपण. चला घरी. एक सुपारी. सुपारी द्यायचं बोलतात तू जर ते. थांबतो खाऊ ना तुझं- आपण, खाऊ तुझं सुपारी. इमानदारी सांग, तू जर मा बरोबर आता घरी जर नाही आली तर मला मी नाही. बरोबर लग्न लावून देणार ना बरं तू. समजावून बरं, लावा, तुम्ही देतान का? समजावून दे, लावा. तू सांगितलं ना, मी सांगितलं खरं देणार ना दादा लग्न तू लावून लग्न देतात. लावून? लग्न लावून देतो मी. बरं ठीक आहे जा चल मग. चल चल घरी चल. जाते आम्ही. हा उद्या या. बरं का? उद्या अरे, ये. चाल घरी. अरे येते ना थांब ना. बर का तेवढं बघा मनावर घ्या. हा मनावर घ्या. आता आर समज तोंड बाई. अहो ते म्हणले ना लग्न लावून देतो. अरे बस ते बाई कुठे होते काट्यात या काट्यात काय लाकडं आली हो? पुढे बसा देड्या हो